डोक्याला शॉट नको हवा येऊन द्या. पनवेल नंतर महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात झाली पश्चिम महाराष्ट्रातून आणि महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही पोहोचलो कोल्हापूरमध्ये. ताटात ठेवल्यात काजू आणि ह्या मुलांचे संघ बोलायला मी कशाला लाजू. हार घेणार का कोण? हार वाले. एक वेगळाच अनुभव कोल्हापुरात, एक वेगळाच बिझनेस मी शिकतोय. जलजीरा चाहिए. आणि कोल्हापूरकरांचा आशीर्वाद घेतल्यानंतर आम्ही पोहोचलो नाट्य पंढरी सांगलीत. सलाम सांगली, सलाम. हाय सांगली, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आता तुमच्या गावात आलो, आता बघा कशी धमाल करतो आम्ही. गणपती बाप्पा. नमस्कार, सुस्वागतम. डोक्याला शॉट नको हवा येऊन द्या. चला हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या. डोक्याला शॉट नको हवा येऊन द्या. रोज सगळे खातात तिथे येडा बनून पेडा. श्वास घेऊ द्या मला, श्वास घेऊ द्या. अरे सर, चला हवा येऊन द्या. डोक्याला शॉट नको हवा येऊन द्या. चला हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या. डोक्याला शॉट नको हवा येऊन द्या. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण सांगलीमध्ये घेऊन आलोय तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे दिशा डायरेक्ट सीधा देविदा प्रस्तुत. चला हवा येऊ द्या. तर मंडळी, आज सांगलीमध्ये चला हवा येऊ द्याचा हा दौरा आम्ही घेऊन आलोय आणि सांगली ही नाट्य पंढरी म्हणून ओळखली जाते आणि म्हणूनच आल्या आल्या मी या रंगमंचाला वंदन केलं, नमस्कार केला. आणि या मंचावरती आज आमच्या भागात आपल्या सोबत आहे महाराष्ट्राची लाडकी मालिका 3D अर्थात दिल दोस्ती दुनियादारी. अतिशय मनापासून मी स्वागत करतो कैवल्य म्हणजेच अमेय वाघचं. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सखी गोखले म्हणजेच रेशमासाठी. जोरदार टाळ्या सुजयसाठी म्हणजेच सुव्रत जोशीसाठी. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात राकेशचं, पंकज खामकर. जोरदार टाळ्या मीनलसाठी, स्वानंदी टिकेकर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत किंजलसाठी, सुवेदा देसाई. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात ॲनाचं म्हणजेच पूजा ठोंबरेचं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आशूसाठी म्हणजेच पुष्कराज चिरपुटकरसाठी.
आणि जोरदार टाळ्या या मालिकेचे दिग्दर्शक विनोद लवेकर यांच्यासाठी झाला पाहिजे. सगळ्यांचंच मी मनापासून स्वागत करणार आहे आणि मी विनंती करेन प्लीज तुम्ही आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या. तर मंडळी, आपल्या आयुष्यामध्ये मैत्री ही फार महत्वाची असते आणि हीच मैत्री एका मालिकेच्या माध्यमातून एका वेगळ्या स्वरूपात बघायला मिळाली. खरं तर 1 वर्षभरापूर्वी तुम्ही आला होतात याच मंचावरती आणि तेव्हा या मालिकेची सुरुवात होती आणि आता हे सगळे सुपरस्टार बनून आलेले आहेत. मला खूप आनंद होतोय. खरं तर मी या सगळ्यांचा मोठा फॅन आहे आणि तुमच्या प्रत्येकाचे इथे फॅन्स बसलेलेच आहेत. सांगलीच्या बऱ्याच जणी तुमच्या प्रेमात आहेत बरं का. आशूच्या किती जणी प्रेमात आहेत जरा हात वर करा. पोरांनीच हात वर केले. ते म्हणजे आता डायरेक्ट प्रपोजच करतील. पण हे प्रेम आहे खरं तर तुमच्या सगळ्यांवर. बघा आपण वोटिंग घेऊन बघा. आमेसाठी वोटिंग बघूया पोरींचं किती आहे. क्या बात है. 37 मुली आणि 3 आजी. माझ्यासाठी काही राहिलंच नाही. सुजयसाठी वोटिंग झालं पाहिजे. अरे वाढले रे. आम्हीपेक्षा 2 हात जास्त आहेत. वा वा. त्या मगाशी आजी त्यांनी 2 हात वर केले आणि माझी खरी आजी इथे बसली तिचाही. अरे वा वा. खऱ्या आजी पण आलेल्या आहेत. आणि आता बघूयात मुलींसाठी पण वोटिंग झालं पाहिजे ना. ॲनाचे किती फॅन आहेत बघूयात. किती जण लग्न करायला तयार होते. आता बघा मिनलचे किती फॅन आहेत. मिनलचे आली ना बायको तुमची. करा ना हात खाली. आता किती बघा ना उत्साह बघा. लक्षातच नाहीये मगापासून किती. अरे देवा आता घरी जाऊन आहे तमाशा. आणि आता रेशमाचे फॅन्स बघायचे तर रेशमाचे. आणि आता एक सुपरस्टार निलेश साबळेचे बघूयात किती आहेत. मला असं वाटतं मी आज निवडणुकीचा फॉर्म भरावा. मी इथून निवडून येईल. 100% वोटिंग झालंय मला. खतरनाक. मला फार आवडलं. पण आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे ही दिलदोस्ती दुनियादारी म्हणजे दुनियादारी करण्यातच जे एक्सपर्ट आहेत आणि ज्यांनी ही भट्टी जमवलेली आहे आणि प्रेमाचे गुरु आहेत असं म्हणायला हरकत नाही. लव गुरु सुद्धा आहेत. दोस्तांचे दोस्त. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. चला हवाई उद्याचे गुरु संजय जाधव यांच्यासाठी. आता खरं आमचं घर भरल्यासारखं वाटतं. बरेच दिवस झाले रिकामं वाटत होतं सर. नाही मला पण मी ऍक्च्युली काय झालं 10-12 एपिसोड झाले मला बोलवलंच नाही. मला वाटलं घरचे जेवायला देणार की नाही देणार होतं. कारण मध्यंतरी मी वाईला शूटिंग करत होतो ना तर मला 4 फॅमिलीज भेटायला आल्या त्या आणि त्यांच्या मुलांना बघायचं होतं हे हवाई मध्ये काम करतात. मला असं खूप झालं होतं की तुम्ही 10-12 एपिसोड झाले मला बोलवलंच नाही. क्या बात आहे. पण सर परत एकदा आलाय मनापासून स्वागत. आणि याच टीमला घेऊन तुम्ही आला होतात साधारण वर्षभरापूर्वी जेव्हा ही मालिका सुरू होणार होती आणि आता मालिका घराघरात मनामनात पोहोचली आहे. आता काय भावना. क्या बाप के मन में क्या होगा. वाह. अगर बच्चे बड़े हो रहे तो बहुत अच्छा ही लगेगा. तर मला मजा वाटते. आणि ऍक्च्युली ना आता असं झालं की मला काही बघावं लागत नाही कारण ते त्यांचा ब्रिलियंट परफॉर्मन्स करतात. विनोद लवेकर सुंदर डिरेक्शन करतो. आशिष पात्रे मनस्विनी खूप सुंदर लिहितात आणि आम्हाला सगळ्यांना सांभाळायला झी मराठी सारखे चॅनल आहे. सो और क्या चाहिए लाइफ में यार. खरं है ना. वाह. मतलब इतना ही कमाया मैंने ऐसा मेरे को लगता है. तर दिलदोस्ती दुनियादारी ही या कुटुंबाची गोष्ट आहे. पण या कुटुंबामध्ये गेल्या 1-2 आठवड्यात एक नवीन चेहरा दिसू लागलेला आहे आणि तो चेहरा मीनलला खूप आवडू लागलाय. मग आता त्याला या चेहऱ्याला या मंचावरती तर आणलंच पाहिजे. कबीर साठी जोरदार टाळ्या. तेरा ध्यान किधर है ये तेरा हीरो इधर है. तेरा ध्यान किधर है ये तेरा हीरो इधर है. तेरा ध्यान किधर है ये तेरा हीरो इधर है. तो पलट तुझे इतनी भी खबर है कि तेरा हीरो इधर है. तेरा ध्यान किधर है ये तेरा हीरो इधर है. तेरा ध्यान किधर है. आणि मी विनंती करेन की प्लीज तू आमच्या बरोबर विराजमान हो. तर मंडळी चला हवाई उद्याचा महाराष्ट्र दौरा आम्ही करतोय आणि त्यासाठीच आम्हाला एका गावातून दुसऱ्या गावामध्ये ट्रॅव्हल करायचंय आणि त्यासाठीच आम्हाला सहाय्य लाभलेलं आहे घाटके पाटील ट्रॅव्हल्सचं.
आणि म्हणूनच आम्ही आभारी आहोत घाटगे ग्रुप, मोहन ट्रॅव्हल्स आणि घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट लिमिटेडचे. तर मंडळी, ही जशी फॅमिली आहे, यांच्या सिरियलचं नाव आहे 3D, दिल दोस्ती दुनियादारी. तुम्हाला माहिती आहे का की तुमच्यासारखीच एक फॅमिली आहे या जगात. सेम आहे तुमच्यासारखे सगळे लोक. तुमचं 3D आहे, त्यांचं 3G आहे. बघायची ती फॅमिली खरं तर मलाही काय आहे आणि तुम्हालाही बघायची असेल तर आता त्यांना मी आमंत्रित करतो. आम्ही शोधून काढली ती फॅमिली आणि त्यातल्या प्रत्येक पात्राला आम्ही आता तुम्हाला भेटवणार आहे. सुरुवातीलाच भेटूयात या 3G फॅमिलीतल्या आशूला. जोरदार टाळ्या. Ashu, you are the Mahim. You are the Mahim too. You are the Mahim, I am the Matunga. तू माहीमला राहते, मी माटुंगाला राहतो. काय दिलं एवढं हसतो तू? फारच हसतो बा. अरे वा, बघितलं डॉक्टर? बघितलं? याला म्हणतात भाग्य, याला म्हणतात भाग्य. खरंय यांचं किती आज आपल्या बरोबर आहेत. अरे मार्केटमध्ये आमचे डुप्लिकेट निघाले, आमचे डुप्लिकेट निघाले. बघा बघा, मी जरा दाढी काय वाढवली, पोराचं करिअर झालो. अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की तुम्ही ओरिजिनल आहात? मी, अरे ओरिजिनल मी आहे. पहिले तुम्ही जन्माला आला, नंतर अरे हे डुप्लिकेट आहे. हा मग काय तर सगळं झालं होतं, आमचं करार झालं, ऍग्रीमेंट झाला होता. हो, मी म्हटलं जाऊ दे, पोराचं करिअर होते ना, आपण काय. पण शेवटी ओरिजिनल ते ओरिजिनल राहते. हा, लक्षात संजय सर. पण तो ट्राय चांगला करतो, तो पोरगा चांगला ट्राय करतोय, तू मस्त ट्राय करतो. म्हणजे फक्त काय आहे, भाषेत मार खाल्लाय. तू ग्रामीण भाषा बोलतो, पण ते अबे तुले मले काबे ते जमत नाही. ते म्हणजे ग्रामीण आहे, पण थोडं ते व्हेरिएशन द्यायला पाहिजे. व्हेरिएशन दे. तुम्ही तेच बोलता रोज, तेच तुम्ही त्याला शिकवणार. म्हणजे तो वेगळं काहीतरी करतोय, त्यानेही करू नये आयुष्यात, अशी तुमची इच्छा आहे. अरे असं काय वेगळं काय असतं? काही नाही, पण तो मी सांगतो, मनापासून थोडं मनापासून जर ट्राय केलं ना तू, तरी जमणार नाही. भाषाच तशी आहे, काय करणार. आशू, आता तुझी बडबड थांबव. यांच्या आशूला मी विश्रांती देतो जरा. आणि आता दुसऱ्या पात्राला आपण भेटूया. मीनल खरं तर इथं बसलेली आहे, पण यांच्याही घरामध्ये एक मीनल आहे. भेटूया 3G फॅमिलीतल्या मीनलला. कोण आहेस तू? असं काय चाललंय तुझं? बंदूक घेऊन बंदूक काढलीये? मी टॉमबॉय आहे ना. नाही, बंदूक हातात काऊबॉयची असते. काऊबॉय म्हणतो. अच्छा अच्छा, मला सांग, माझी शेविंग क्रीम कोणी वापरली? अरे हा बाकीच्यांचे सगळे वस्तू वापरतो, ठीक आहे, डायरेक्ट शेविंग. माझी शेविंग क्रीम वापरली आहे. कोणती? ते आपण सकाळी ब्रशला लावतो ना. अरे त्याला टूथपेस्ट म्हणतात. आईच्या गावात मी त्यानेच दाढी करत होते रोज. तरी म्हटलं दाढी केल्यावर मुंग्या कशा लागतात घालायला. दाढी केलं की मुंग्या, दाढी केलं की मुंग्या, सगळे चाटून निघून जातात यार. कबीर 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 कबीर, तू कबीर आया. कबीर, ही मरते ना तुझ्यावर. आज अख्ख्या महाराष्ट्राला मी दाखवणार आहे की मी मरते तुझ्यावर, फक्त मी मरते तुझ्यावर. मी तुला दाखवून देणार आहे, मी मरते तुझ्यावर. हे बघ. अरे अरे खरोखर चेपटेल असं नको माणूस. उठ उठ, असं नसतं मरायचं. हो कळलं, असं नाही मरायचं. तर मिनल, आता आणखीन एका पात्राला बोलवतो मी, नंतर मी तुझ्याशी गप्पा मारणार आहे. ये इकडे. तर आणखीन एक यांच्यात रोमॅन्टिक हिरो आहे, तो म्हणजे कैवल्य. तर आमच्या या फॅमिलीत सुद्धा एक कैवल्य आहे, त्याला भेटूयात. ये
बोला. हाय हाय. वैकल्य. कोण? वैकल्य. कैवल्य. एकलव्य. कैवल्य आहे कैवल्य. हा केळवल्य. केळवल्य कसं ते एकदम ते काय नीट म्हण पुढे. कै कै व व ल्य. आता कैवल्य. कळवल्य. ठीक आहे कैवल्य मी सांगतो हा कैवल्य आहे. अच्छा वा वा. पण कैवल्य छान वाटलं तुला भेटून. तुझ्या हातात सुद्धा गिटार आहे. हा मग तुला म्युझिकची आवड आहे? नाही नाही असं बोलला तो. वापरतो कशाला ती? हे पाठ खाजवायला बरं पडतं. आणि भांग पण विचारता येतो. कसा कसा कसा? हे असा. संजय जाधव तुम्हाला वायलिनच बरं. पाश्चात्य विचारायचे. पण हे वाजवता येतं का? कधी ट्राय केलंय का? हे वाजवा. हा वाजवा. आजच्या गावात तयारी तर बघा. 1 2 3 4. बस बस. छान छान मस्त. काय म्हणतात त्याला माहितीये का तरी आयुष्यात? गटार. आपलं गिटार गिटार गिटार. सर तुम्हाला टोप्या बंद. काय टोप्या बंद. हॅट्स ऑफ. हॅट्स. अच्छा अच्छा. ते बाहेर पडले की महाराष्ट्र बंद पण होतो. त्याच्याकडे पण आहे टोप्या पण त्यांनी बंद करून ठेवलंय ऑलरेडी. अशोक. हा या फॅमिलीतला एक असा पर्सन जो खरंच या सगळ्यांना शिस्त लावतो आणि तो मालक सुद्धा आहे या घराचा, सुजय. तर सुजय हा खरंच इतका शिस्तप्रिय मुलगा, इतका डिसेंट की कुठल्याही मुलीनं प्रेमात पडावं पटकन. यांच्याही घरात एक सुजय आहे. भेटूयात त्या सुजयला. सुजय. सुजय काय मागे मागे. सुजय. इकडे सुजय. सुजय. अरे बहुत सुजय है यार. कल रात को इतनी बार गिरा. बहुत सुजय है. हाँ काय ठरव ठरव कुठे घालायचं. काय होईल की नाही माहिती. नंतर जमेल जमेल नंतर. हा बर सुजय. सुजय गळ्यात काय घातलंय? पेंडरू. हा काय? पेंडरू. त्याच्या बरोबर लॅपटॉप पण आलाय. हा त्याचा तो आला. मी नाही आणलं. त्याचा तो आला माझ्या मागे. त्याचा तो कसा काय आला? मी माझ्या मित्राला सांगितलं माझ्या पेंडरू मध्ये गाणे टाकून दे. त्याने गाणे टाकायला असं पेंडरू घेतला. त्याच्यात टाकलं. मला कंटाळा आला. मी माझं पेंडरू घेऊन आलो. त्याच्या बरोबर हा आला मागे मागे असं. पेंडरू. अरे पेंडरू नाही ते मग स्पेन ड्राईव्ह. गप्पा तुम्ही गप्पा. पेन ड्राईव्ह म्हणे. पेंडरू. तुझं बघ बाबा काय ते. मी सुजय मागे ये बाबा. इथे रेश्मा बसलेली आहे. इकडे एक रेश्मा आहे. रेश्मासाठी जोरदार टाळ्या. गरमागरम कांदे पोहे या बाबू भैया. परत करा हे सगळं परत करा. आवाज नाही आला. परत करा. पटपट पटपट कांदे पोहे खा. मी सगळ्यांसाठी कांदे पोहे केले. ओ बाबू भैया.
तुला रेश्मा करायची हा कुठला आवाज काढते सुनील शेट्टीचा मध्ये मध्ये ठीक आहे बाबू भयो. रेश्मा रेश्मा काय काय चाललंय सगळ्यांनी पटपट कांदे पोळी खाऊन घ्या. पटकन कांदे पोळी केले सगळ्यांसाठी. ए सुजय बस पटकन चल बाबा. मी बसूनच आलोय. ताई कळत ए, बाबा. ताई. काय रे अजून काही आहे का खायला? शिव्या आहेत देऊ. मग त्याची खीर करून दे. काय शेवया आहेत ना? अरे शेव्या नाही रे आशू. शिव्या म्हटलं मी. शिव्या काय सांगितलं तुम्ही पटपट सगळ्यांनी खाऊन घ्या. परत फुकट जातील आणि मग ते थंड होतील गार होतील. खाऊन घ्या सगळ्यांनी. 1 मिनिट मला ह्यातले कुणीतरी शेंगदाणे वाटीत काढून देईल का? का ओ मुझे अलग से चखना है. अरे मी त्याच्यात शेंगदाणे घातलेच नाही तरी सुजय काय याच्यात शेंगदाणे नाही. मी घातलेच नाही सुजय. याच्यात आबा बघाव काय चाललंय याचा आबा. तरी मी सांगत होतो त्यांना. अरे शिऱ्याला एक मिनिट. शिरा नाही पोया. पोहा पोहे पोहे ह्याच्यात शेंगदाणे नाहीत. मग मी शेंगदाणे म्हणून खाल्ले ते काय? चिंचोके. चिंचुके टाकले पोह्यात. चिंचुके टाकले. चिंचुके. अरे चिंचोक ते बाजूला काढून खा ना. एकच मिनिट. संपली वेळ तुझी. 1 मिनिट. पकड डॉक्टर निलेश साबळे इकडे. काय चाललंय माझ्या पंचामध्ये हा माणूस का वाजवतो? अरे मला सांग. हा माणूस माझ्या पंचामध्ये का वाजवतो? त्याला तू पंच करायला ठेवला का म्युझिक करायला ठेवला? मला एक मिनिट. डॉक्टर निलेश साबळे. डॉक्टर निलेश साबळे शेवटचं सांगतोय. आज काय तो फैसला झाला पाहिजे. एक तर ह्याला काढ नाही तर मला काढ. तू घरी जा. ओके हाच माणूस पाहिजे फायनल. आता ॲनाला भेटायचं तेवढं राहिलेलं आहे. एनाच राहिलेली आहे. बघूयात यांच्या फॅमिलीतली ॲना कशी आहे. फक्त काय ही ॲना आहे ही 4 ॲना आहे. ए आशू हा बघ ना मला काय पिकतो. पिकतो? आमच्याकडे तर काहीच पिकत नाही. सगळं दुष्काळ आहे तिकडे विदर्भात. आम्ही काहीच पिकतो. आशू मला एक क्वेश्चन पडलाय. लगेच उचलून घे. नाही माझ्या माइंड मध्ये एक प्रश्न आहे. हे तुहिरे म्हणजे काय? पडते मी तुहिरे. अरे वेळ आहे तू हिरे म्हणजे कसं राहते ना. मी सांगतो म्हणजे असं ना आपण म्हणतो ना हे माझी आहे तर माही रे, तुझी आहे तर तू रे, असं राहते. संजय जाधव सरांना मी खास म्हणजे आभार मानणार आहे. ही विदर्भाच्या भाषेवर पिक्चर बनवला. अरे तू रे माही रे असं राहत ते. अच्छा वा वा. पण मला प्रश्न एक वेगळा आहे की दिल दोस्ती दुनियादारी म्हणजे 3D. यांचं 3D आहे तुमचं 3G का? हा पटकन डाउनलोड व्हायला पाहिजे म्हणून. अरे 3Gचा लॉंग फॉर्म काय तुमच्या? 3G म्हणजे ग्रँड गोष्टी चिकन गुनियादारी. 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 बस बस थांब ना. ते किती बेसूर गातात. ग्रँड गोष्टी चिकन काय आलंय मध्येच? काय नाही चिकन मला खूप आवडतं. त्याचा काय संबंध नाही. बाकी मला आवडतं म्हणून आहे. ग्रँड गोष्टी म्हणजे ग्रँड गोष्टी म्हणजे नाही का एकदम घट्ट मित्र असतील तर आपण काय म्हणतो त्यांच्यात एकदम ग्रँड दोस्ती आहे. नाही का आपला एखादा मित्र असतो तो सॉलिड असतो तर आपण काय म्हणतो त्या मित्रामध्ये ग्रँड गोष्टी आहे. तसं ते ग्रँड गोष्टी दुनियादारी. अच्छा असं आहे ते. ग्रँड गोष्टी दुनियादारी. वा वा. मला हे तुमची फॅमिलीच खरं तर आवडली. ए बाई काय चाललंय तुझं?
हिंमत असेल तर शेंगदाणा खाऊन दाखव. ओके माय मिस्टेक. काय सगळे फालतू चला इकडे सारखं थोडे सगळे. तर मला हे विचारायचं आहे की मग आशु तू सांग, तुम्ही सगळेजण एकत्र राहता एका ठिकाणी? हो आम्ही एकत्र राहतो. कुठे राहता? म्हणजे ज्यांच्या घरच्या गावाला गेलं असेल त्यांच्या घरी. म्हणजे असं घराला कुलूप दिसलं की आम्ही लगेच तिकडे घुसतो आणि तिकडे राहतो. आज माहितीये का आम्ही संजय दादांच्या घरी राहणार आहे. का? कारण ते सांगलीला आलेले आहेत. त्यांच्या घरी राहणार आणि मस्त मजा करणार. तुला माहितीये का त्यांच्याकडे मस्त कलेक्शन आहे शाहरुखच्या सीड्यांचं. पिक्चर बघू आपण. आई शपथ. मला ना तो शाहरुखचा पिक्चर माझा बघायचाच राहून गेला यार. कुठला रे? तो प्यारवाली लव्ह स्टोरी. तो बघूया आपण. हा चालेल. वा छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. पण आता काय ती जी कबीरकडे सारखी सारखी जातीये, तर कबीर इथे आलेला आहे म्हटल्यानंतर काहीतरी तर वेगळं घडलं पाहिजे. आणि तुम्ही आलेला आहात. कबीरला कोण जिंकणार हे आता इथे बघायचंय आपल्याला. पण नुसती स्पर्धा काय कामाची, इथे स्वयंवर झालं पाहिजे आणि तेही कबीरचं. आणि फक्त हेच लोक नाहीत त्या स्वयंवरात सहभागी होणार आहेत. तर बघूयात ऑडियन्स मधल्या किती मुली महिला त्याला जिंकण्यासाठी तयार आहे. हिच्याकडे बंदूक तर हा मासा आहे. आपल्याला पारंपरिक स्वयंवर माहिती आहे की खाली पाणी असतं आणि त्याच्यात बघून माशाचा डोळा फोडायचा आहे. खरं तर काय तिकडे पाणी होतं, इथे आरसा ठेवलाय आम्ही. आरशात तो मासा दिसतोय. तर तुम्हाला त्या आरशाला बघून बाण मारायचा आहे. तर हे सुरुवात करणारे यांच्यापासून तुम्ही नंतर ट्राय कराच. कोण येणार पहिल्यांदा? कबीर सगळ्यात जास्त कोणाला आवडतो? मला कबीर त्यांची हेअरस्टाईल फार आवडते. क्या बात आहे. तू सेम केली, दाखव ना सगळ्यांना. तू ट्राय करणार आहे? माझा डोळा नाही त्याचा फार. तू खूप लहान आहे. तू असं डायरेक्टली त्याला प्रपोज करू शकते. तो तुला कडेवर घेऊन डान्स करेल. हे बाई ऑडियन्स मध्ये जाईल. बाण आहे तो. लहान आहे तू नको. तू ट्राय नको करू. तुमच्यातलं कोण ट्राय करणार आहे फायनली? हाय शाबास. इला लय हाऊस आहे बाबा. बघा बाबा जिंकायचं. हाय शाबास. हा वीणा देवाची देईन नवरी जिंकून नेईन जिंकून नेईन. क्या बात आहे. बघा खूप छान प्रयत्न. आणि कोणाला करायचा प्रयत्न? या तुम्ही एक काम करा बहिणी. हे बघा तुम्ही डायरेक्ट हात लावून असा फोडू शकता. मी ते काही करणार नाहीये. कबीरला मी इथे वेगळ्याच ह्याच्यासाठी माझा जावाई होशील का तू? कोण म्हणेल यांना सासू? पहिली तर गोष्ट. वा तर कबीर तू माझा जावाई होशील का? अरे नक्की नक्की. काय सांगितलं? पत्रकार आहेत का? पत्रकार छापा उद्या नक्की बोललाय म्हणून. हा काय वय काय? साधारण तुमच्या मुलगी मुलीचं कितवीला वय आहे काय? तुमची? आता 19 वर्षाची होईल ती. अरे बापरे. नाही यांची मुलगी 19 वर्षाची आहे असं वाटतं. माझा मोठा मुलगा 22 वर्षाचा आहे. कबीर बरोबर एक छान रोमॅन्टिक डान्स तर झालाच पाहिजे तुमचा. आणि ही संधी तर आम्ही तुम्हाला देणारच आहोत. यांच्यासाठी खरंच जोरदार टाळ्या. पण आणखीन एक हिरो इथं बसलाय कैवल्य. तर कैवल्यच्या बरोबर या सगळ्यांचा एक छान डान्स झाला पाहिजे. आणि मग या पूरा लंडन ठुमकदा ओ जदों नचे पैन दी. पूरा लंडन ठुमकदा तू कहती बिग बैन दी. पूरा लंडन ठुमकदा ओ जदों नचे पैन दी. पूरा लंडन ठुमकदा. साबळे एकदम असायचा डोळा फोडू काय? लयच इच्छा आहे. हा घे. हा
फोड फोड. इकडे ना. तुझं नाव काय? तुझं नाव काय? ललित. वा, हिच्या पालकांसाठी पण जोरदार टाळ्या. एवढे टॅलेंटेड मुलीला त्यांनी डाउनलोड केलंय. तुम्ही प्रत्येकाने प्रेम केलेलं असेल आयुष्यात, पण पहिलं प्रेम फार महत्वाचं असतं. मला सगळ्यांना विचारायचंय आणि या मंचावरती खरं खरं उत्तर द्या की तुमचं पहिलं प्रेम कोण होतं? अमेय, फर्स्ट क्रश ज्याला म्हणतात. माझं पहिलं प्रेम माझ्या शाळेतली कम्प्युटर टीचर होती. हो. आणि व्हायचं असं की आठवड्यातनं 2 लेक्चर्स असायचे, तर एकदा प्रॅक्टिकल होती आणि एकदा थिअरी. तर त्या जिथे जायचे तिथेच मी जायचो. म्हणजे मला आठवत नाही मी किती वेळा थिअरी केली, कारण मी प्रॅक्टिकललाच जाऊन बसायचो. आणि अर्थातच म्हणजे त्यांच्या ज्या आठवणी आहेत माझ्या आयुष्यातल्या, त्या कोणीही डिलीटचं बटन दाबून घालवू शकत नाही. ना मी 4थीत होते. क्या बात. वा. माझ्याच वर्गातला एक मुलगा होता. तर काही नाही, प्रेम म्हणजे मला तो आवडायचा आणि आम्ही सतत सगळेजण, आमचा ग्रुप होता, सो आम्ही सोबतच असायचो, सोबतच खेळायचो, सोबतच ती मस्ती असायची आणि आवडायचा तो मला. बस. आणि दादा मी मॉन्टेसरीच होतो. हळूहळू कमी होत चाललंय असं नाही. पलीकडची तर मला भीतीच वाटते, ती गर्भसंस्कार म्हणूनच सांगणार आहे कदाचित. मॉन्टेसरीत म्हणजे अगदी परवाचीच गोष्ट आहे. परवाचीच गोष्ट. मॉन्टेसरीत होतो तेव्हाच एक आम्हाला एक इंग्लिश टीचर होती, तर तिच्या मी प्रेमात पडलो. तेव्हापासून मला इंग्लिश टीचरच्या प्रेमात पडायची सवय झाली. हो. रेश्मा, पहिलं प्रेम? पहिलीत होते मी. आणि माझा एक बॅचमेट होता, माझ्याच क्लासमध्ये होता आणि तो येता जाता माझे केस ओढायचा आणि मला ती आमची मैत्री वाटायची. आणि मला असं वाटायचं की मी त्याची खूप चांगली मैत्रीण आहे म्हणून तो हक्काने माझे केस ओढतो आणि मला खूप आवडायचा तो. नंतर अंदाज बांधला की बहुतेक मी नव्हते आवडत म्हणून तो येता जाता माझे केस ओढून पडून जायचा. मीनल? माझे एक डॉक्टर होते, जे ऑर्थोपेडिक डॉक्टर होते. ते मला अजूनही खूप आवडतात. आणि डॉक्टर आवडायचं. बर. आणि हे माझ्या अगदी फॅमिली फ्रेंड आहेत आणि आता काकाच आहेत ते माझे, पण मला ते खूप आवडायचे. तेव्हा मी साधारण 4थीत होते. माझा आठवतंय काहीतरी हाताला मुरगळला होता आणि मी त्यांच्याकडे पहिल्यांदा गेले. मग साधारणपणे दर 6 महिन्यांनी काहीतरी मुरगळलंय, काहीतरी दुखतंय असं म्हणून मी उगाच काकांकडून जायचं असं म्हणून जायचं. सुजयचं पहिलं प्रेम? ह्यांचं बघता मी खूपच उशिरा वयात आलो असं नाही. माझं पहिलं प्रेम अर्थातच दिलवाले मधली सिमरन काजोल. आणि मेरे खाबो में जो आय मध्ये त्या पांढऱ्या फ्रॉक मध्ये जेव्हा ती गिरक्या घ्यायची आणि मग असा शाहरुख खान रग्बीचा बॉल घेऊन पळत जायचा, तर मीच दिसायचो. मला रग्बी हा खेळ काय आहे ह्याची माहिती काढली मी त्यासाठी. नंतर कळलं की खूपच रग लागते अंगात, मग सोडून म्हणून रग्बी असं नाव आहे. मला खरीपणी रग्बी एवढंच माहिती, बाकी काय माहिती एवढंच माहिती. ललित, एक सुपर डुपर हिट सिरियल तू गाजवलीस आणि त्याच्यानंतर आता या सुपर डुपर हिट सिरियल मध्ये तुझी एंट्री झाली आहे कबीर नावानं, आणि तो कबीर सुद्धा सगळ्यांना आवडतोय. तुला कसं वाटतं? एनर्जेटिक खूपच, कारण मला रिफ्रेश करणारं काम आहे हे. माझ्या आधीच्या सिरियलमधली जी माझी इमेज आहे ती मोडून एक नवीन इमेज तयार करणारं काम आहे हे. सो मी एन्जॉय करतोय. तर दिल दोस्ती दुनियादारीचं गाणं पण खूप गाजलं सर. म्हणजे घराघरात ते गाणं वाजतं, मुलं पार्टी करायचं असेल तर ते गाणं वाजवतात, बर्थडेला वाजवतात. पण याच गाण्यावरती काही वेगळी दिल दोस्ती दुनियादारी आम्ही इथे तयार केलेली आहे. ती तुम्हाला आम्ही या TV वरती दाखवणार आहोत. बघूयात त्याच्यामध्ये कुठले मित्र आपल्याला बघायला मिळतात.
सावरना तर आता या मंचावरती तुमच्यासाठी मेसेज घेऊन येणार आहेत आमच्या गावचे पोस्टमन काका. या काका. एक पत्र आलंय तुमच्या सगळ्यांसाठी. ते सांगलीमधल्याच एका तरुण मुलाने लिहिलंय. कॉलेजमध्ये जातो तो मुलगा. दिल दोस्ती दुनियादारीच्या दोस्तांनो, आपल्याला पण तुमच्या माझघरात यायचंय बरं का एकदा. मी इथं कवडेवाडीला राहतो. आमच्या कवडेवाडीचं तुम्हाला सांगतो, मोदी आणि नवाज शरीफ भेटल्याची एवढी चर्चा होत नसेल तेवढी पोरगा आणि पोरगी भेटल्यावर चर्चा होती. पण तुमच्यासारखं पोरपोरी एकत्र राहतात असं राहिलं पाहिजे खरंच. म्हणजे काय होतं, नजर मरून जाते माणसाची. आमचं तर वेगळंच आहे. चोरून पोरीकडे बघण्यातच लई टाइम जातो आमचा. कव्हरवरून पुस्तकाचा अंदाज येईपर्यंत आमचं कॉलेज लाईफ निघून जातो. पोरीच्या आईबापाचा विचार जास्त करावा लागतो. बाप शेतात गेला असेल का, आई स्वयंपाक करत असेल का, आता घरापुढं जाता येईल का, तिला बघता येईल का. आमच्या गावात आहे का नाही, सगळी पोरं पोरी एकसारखीच क्रीम वापरतात म्हणून एकसारखाच वास येतो वर्गात. हे कुठंतरी बदललं पाहिजे असं वाटतंय. हे तुम्ही पोरपोरी एकत्र राहता ते लय खास वाटतं आम्हाला. पण आपण नाही राहू शकणार राव तुमच्यासारखं. काय माहित, पण पोरगी दिसली की आपण पण लय भंजाळतो. तुम्हाला सांगतो आमच्या दोस्तांमधलं डिस्कशन काय असतं. तुमच्या माझघरातली पोरींपेक्षा नाजूकच वाटतात राव. रेशमाच्या हातचे पोहे खाऊन झाले काय हो असं? नाही, पोहे खाच, पण त्याबरोबर तांबडा रस्सा, पांढरा रस्सा कधीतरी ट्राय कराच की. माझं जरा सिक्रेट सांगतो तुम्हाला. एकदा महाराष्ट्र दिनाला संगीनं चहा प्यालेला कप मी उचलून नेला घरी. संगीच्या वठांची खून आहे ना त्याच्यावर, तो कप अजून पण जपून ठेवलाय. मी वक्तृत्व स्पर्धेत मिळवलेल्या 5 कपाच्या मागच ठेवलाय. तुम्हाला असल्या गोष्टींची मजाच घेता येत नसेल ना. सारखं आपलं पोरींच्या घोळक्यात, आम्ही जावा तवा म्हशींच्याच घोळक्यात. पण मिनल, ॲना, रेश्मा, एक गोष्ट कबूल करायला पाहिजे. तुमच्यामुळं आणि फक्त तुमच्यामुळं खूप आई बापांना विश्वास वाटला की घर सोडून 4 पोरात राहून सुद्धा आपली पोरगी सुरक्षित राहू शकते. आणि हो, आशू, कैवल्य, सुजय, तुमच्यामुळं लोकांना विश्वास वाटला की सगळेच पोट्टे सारखे नसतात. तुम्ही कळत नकळत मोठं काम करताय हे कळतंय का तुम्हाला? जुन्या पिढीला नव्या पिढीकडं आणि पालकांना आपल्या मुलामुलीकडं विश्वासानं बघायला लावायचं. घरातून बाहेर पडून आकाशात झेप घ्यायचं स्वप्न पाहणाऱ्या मुलींना खूप बळ मिळतो तुमच्यामुळे. असंच हसवत राहा आणि हसत राहा. बाकी संगीचं बघतो मी काय. ज्यावेळी असं एखादं पत्र ऐकायला मिळतं, असा एखादा विचार ऐकायला मिळतो, त्यावेळी खूप
खूप असं अभिमानाने छाती भरून येते की आम्ही काहीतरी करू शकलो. आणि जर खरंच महाराष्ट्रात किंवा जिथे कुठे पालकांचा विश्वास वाढला असेल की हो आम्ही आमच्या मुलीला शहरात पाठवू शकतो आणि ती तिचं करिअर करू शकते आणि दे आर शुअर दॅट द डॉटर इज सेफ, जर असं एका पालकाला जरी वाटत असेल 100 तर आय थिंक वी आर द विनर्स. झी मराठीच्या रसिक प्रेक्षकांसाठी दिशा डायरेक्ट सीधा दे विदा घेऊन आलेले आहेत एक सुवर्ण संधी अलिबागमध्ये. दिशा डायरेक्टचा सीधा दे विदा हा प्रोजेक्ट आधारित आहे गोवन थीमवरती. तेव्हा या प्रोजेक्टमध्ये आपलं गोवन घर बुक करा आणि मिळवा 2 लाखांपर्यंतचा डिस्काउंट. त्यासाठी तुम्ही SMS करा दिशा आणि पाठवून द्या 56070 वर. हे नव्हतं वाटलं की सांगलीत आम्ही जाऊ आणि आमच्या कार्यक्रमाला खुद्द रजनीकांत पण येतील. तुम्ही जर नीट बघितलं तर दुसऱ्या रांगेत जे व्यक्ती बसलेले आहेत ते तुम्ही बघू शकतात त्यांना, तर ते खरंच रजनीकांत दिसतायत मला. रजनीकांत सरांसाठी जोरदार टाळ्या. क्या बात है. मला हेच विचारायचंय की रजनीकांत यांच्यासारखा तुम्ही लुक करून इथे बसला शो सुरू झाल्यापासून, मग हे वेड म्हणून आहे का आजच्या दिवसापुरतच केलंय? हे वेडच आहे सर. हो वेडच. तुमचं नाव? बसवराज पाटील. कुठे राहता सर आपण? मी सर सांगलीमध्ये बापड मेळ्याजवळ राहतो. अच्छा, हे सांगलीचेच आहेत रजनीकांत. मला वाटलं हे बाहेरून आलेले आहेत की काय. मग सर काय व्यवसाय काय करता तुम्ही? माझं सर टेलरिंगचं शॉप आहे. हे रजनीकांत टेलर आहे? बर. ते कंटेंट होते, मी टेलर आहे. मग एका मिनिटात साधारण किती शर्ट शिवता तुम्ही? दिवसात. हा नाही ते मिनिटातच. हो ते मिनिटातच शिवणार. तुम्ही असं कधी रेकॉर्ड केलं का स्वतःच एका दिवसात टकाटक असे? एका दिवसात 50 शर्ट शिवतो. क्या बात आहे. हा त्यातले जर स्पीड आहे वा. मग त्यातले घालण्यासारखे किती असतात? जवळजवळ सगळेच. पण खरंच बसवराज छान वाटलं तुम्ही आलात. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. तर मंडळी चला हवा येऊ द्याचा हा महाराष्ट्र दौरा घेऊन आम्ही पोहोचलोय सांगलीमध्ये. पण आता कसं आहे, सांगलीत आमचे खूप पाहुणे आहेत, पाहुण्यांचा पाहुणचार होणार, तेव्हा एका भागात हे सगळं संपणार नाहीये. आणि अर्थातच ही दिलदोस्ती दुनियादारी एका भागाची नाहीये. तेव्हा याच पाहुण्यांसोबत सांगलीमध्येच आपण भेटणार आहोत उद्या. बघायला विसरू नका दिशा डायरेक्ट सीधा दे विदा प्रस्तुत चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा.